नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते, लेख क्रमांक 282, 8 ऑक्टोबर, शारदा माता. काल शारदेस वंदन केले. आज मूर्तरूप घेऊन आल्यावर ती प्रत्यक्ष कशी जगते हे पाहू. परम सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या धर्मपत्नी म्हणजे मालुताई उर्फ शारदा माता आईसाहेब, त्या लहानपणापासून फार चुणचुणीत व कुशाग्र बुद्धीच्या होत्या. साधारण 40च्या दशकात त्या तरुणपणी पट्टीच्या पोहणाऱ्या होत्या. उत्तम खेळाडू होत्या. त्या बॅडमिंटन छान खेळायच्या. हे तर स्वतः आईसाहेबांनीच आम्हाला सांगितलं. डॉक्टर कारभाशेंची पत्नी त्यांची मावशी होती. त्यांच्याकडे त्या पंढरपुरात बऱ्याचदा लग्नापूर्वी राहिलेल्या आहेत. रमेश गळसाशींची आई सुमन गळसाशी त्यांची मावस बहीण. ते रमेश गळसाशीसुद्धा दरवेळेस सुट्टीला तिथं अक्कलकोटला गुरुमंदिरात जायचे. ते सांगत होते, आम्ही मालूमावशीकडे सुट्टीत खूपच वेळा यायचो. त्यांच्या बहिणीच्या लग्नालाच महाराष्ट्री 3 डिसेंबर 87ला पंढरपूरला आले होते. विवाहानंतर आईसाहेबांचे आयुष्य संपूर्ण बदलले आणि समर्पितपणे एका मठाधिपतीचे पत्नीपद त्यांनी सांभाळले. झोकून देऊन स्वत्व लोप करून त्यांनी अवतारी महात्म्यांचे पत्नीपद भूषवले. मठातील आला गेला, पै पाहुणा, भक्त भाविक सगळ्यांच्या त्या आईसाहेब होत्या. कारण तितकेच सगळ्यांकडे काळजीपूर्वक लक्ष पुरवत. वैभवशाली परंपरा असलेल्या बाळप्पा मठ श्रीजींच्या साधना काळात, साधनोत्तर काळात आपली परंपरा जपत व वाढवत राहिला. ते केवळ या मातेच्या चाणाक्ष व कुशल देखरेखीमुळेच. स्वयंपाकाच्या बायका असो, काम करणारे कामगार असोत, सेवेकरी असोत, सर्वांची मने त्या जपत असत. अगदी सढळ हाताने गोड बोलत. कोणी भरल्या दिवसाची असेल तर तिला जेवणाखाणाकडे बारीक लक्ष देत. बाळंतिणीला गरजे एवढे दूध, तूप, जेवण सगळे जातीने पुरवत. मठात नित्य दर्शनाला येणाऱ्या प्रत्येकीशी 4 शब्द तरी त्या बोलतच. त्यामुळे सतत त्यांच्याभोवती बायकांचा गराडा असे. उदारता हा त्यांचा स्थायी भाव होता. साड्या, पीस, सोने, चांदीसुद्धा समोर आले की देऊन टाकायचे. हाच त्यांचा एक म्हणजे परिपाठ होता. हातचे राखणे हा शब्द त्यांच्या गावी नव्हता. त्यामुळेच उदंड येत होते, त्या भरभरून देत होत्या. एकदा मुंबईच्या दोघी तिघींनी त्यांचे कपाट आवरायला घेतले. आम्ही समोरच बसलो होतो. कोणती साडी कोणी दिली हे सगळं त्यांच्याबरोबर लक्षात असे. घडी घालताना कोणी छान साडी म्हणायचा अवकाश, घेऊन टाक, आवडली आहे का, त्या तत्काळ म्हणायच्या. श्रीजींनी प्राप्त केलेले दिव्यानंद अर्धांगी आईसाहेबांनी मनमुराद लुटत होत्या. मुक्त हस्ताने जगाला वाटत होत्या आणि म्हणूनच त्या सदैव आनंद समाधानात रममाण होत्या. मी कायम CM कुलकर्णी मॅडम उर्फ लीला मावशींसोबत अक्कलकोटला जात असे. त्या शुद्ध हळदीचे कुंकू लोणकड तुपात भाजून हैदराबादी पिंजर करून आईसाहेबांना द्यायच्या. त्या समोर असेल त्याला लगेच सांगायच्या, लीलाताई छान कुंकू आणतात बरं का, आणि खूप कौतुक करायच्या. भक्तावर प्रेम करण्यात त्यांनी कधीच कुठे कमीत ठेवले नाही. इतकेच नव्हे तर ती कमतरता पडू नये म्हणून त्यांनी स्वतःच्या मुलांनाही म्हणजे श्रीकांतजी आणि बेबीताईंना पुण्याला शिकायला ठेवले. मठात येणाऱ्या जणाऱ्यांकडे त्यांचे सूक्ष्म लक्ष असे, तीक्ष्ण नजर होती. कितीही धामधूम असली तर त्या सगळ्या धावपळीत एक नजर सदैव श्रींकडे. त्यांना काही हवे नको हे त्या बिनबोभाट जाणत, म्हणजे त्यांना सांगायची गरज लागत नसे. कित्येकदा काही त्यांनी श्रींनी मागण्यापूर्वीच श्रींपाशी ते पोचलेले असे. याचाच अर्थ त्या अवतार पुरुषाच्या सिद्ध साथीदार होत्या. म्हणजेच त्यांचा आध्यात्मिक अधिकार फार मोठा होता. आपण शारदेच्या मूर्तीतील वरदहस्त पाहतो. इथे शारदा सढळ हसते, लोकांना आनंद लुटते. शारदा मूर्तीत मुखावर हास्य विलसत असते, तर इथे ही भक्तांच्या मुखावर हास्य कसे येईल हे पाहत असते. ही ज्ञानसंपन्न शारदा श्रीजींच्या भक्तीत रमून आयुष्यभर सावलीसारखी साथ देणाऱ्या आईसाहेब म्हणून गाजली, नावाजली आणि शेवटी आहे पण जपतच सौभाग्यवतीच राहिली. धन्य शक्ती स्वरूपिणी आणि धन्य शारदा माता. नमस्कार.